Good morning, everyone. Today we are going to learn information technology in business management. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं कन्सेप्ट ऑफ डाटाबेस, त्याच्यानंतर डाटाबेस डिझायनिंग डाटाबेस, रिलेशनल डाटाबेस, देन नॉर्मलायझेशन, डाटा टाइप्स. आज आपण बघणार आहोत डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आता याच्यामध्ये डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे एक्झॅक्ट काय? To the computer, a database looks like one of more files. In order for the data in the database to be read, changed, added, or removed, a software program must access it. Many software applications have this ability. आता याच्यामध्ये काय म्हटलं, डाटाबेस म्हणजे की ज्याच्यामध्ये आपण डाटा ॲड करू शकतो किंवा ज्याच्यामधून आपण डाटा डिलीट करू शकतो किंवा ज्याच्यामधून डाटा आपण एडिट करू शकतो. सो अशा टाईपचा जो काही डाटाबेस आहे, अशा ठिकाणचा जो डाटाबेस आहे त्याला आपण म्हणतो थोडक्यात डाटाबेस. आता प्रत्येक सॉफ्टवेअरचा आपला आपला एक डाटाबेस असतो. मग तो डाटाबेस कोणता? तर तसं सांगायला गेलो तर पहिला डाटाबेस म्हणाल तर जसं तुमचा एखादा म्युझिक प्लेअर तुमच्या मोबाईलला आहे किंवा कम्प्युटरला आहे, तुम्ही तो प्ले करताय. पण तो प्ले करत असताना त्या म्युझिक्स येतात कुठून? तर त्या म्युझिक सिस्टममध्ये कुठेतरी त्या म्युझिक्स ऑलरेडी ठेवलेल्या असतात किंवा स्टोअर केलेले आहेत. आणि मग त्याच्यातून तुम्ही एखादं पर्टिक्युलर म्युझिक प्ले करताय किंवा त्याच्यामधलं तुम्ही एखादी प्लेलिस्ट बनवलेली आहे. म्हणजे त्या सॉफ्टवेअरने काय केलं, ऑलरेडी त्याच्याकडे त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही डाटा स्टोअर केलेला आहे. म्हणजेच तो जो स्टोअर केलेला डाटा आहे तो झाला त्या सॉफ्टवेअरचा डाटाबेस. आता तुम्ही जस्ट लाईक आणखी एखादं घ्या. तुम्ही इमेज एडिटर तुम्ही एखादा घेतलात, फोटो एडिटर घेतल्याच्यानंतर ऑलरेडी तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डाटा स्टोअर आहेत, फोटो स्टोअर आहेत. त्याच्यातलाच एखादा फोटो घेऊन तुम्ही तो एडिट करणार आहात. म्हणजेच काय की त्या सॉफ्टवेअरसाठी, त्या फोटो एडिटरसाठी तुमची गॅलरी झाली डाटाबेस सिस्टम. सो ज्या ठिकाणी तुमचा डाटा स्टोअर केलेला असतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला हवा असलेला डाटा तुम्ही त्याच्यातून पर्टिक्युलर उचलू शकताय. सो अशाच डाटा सिस्टमला म्हटलं जातं डाटाबेस सिस्टम. सो डाटाबेस सिस्टममध्ये मला वाटत नाही की तुमच्या अजून काही क्वेरीज ह्याच्यात असतील किंवा आणखी काही ह्याच्यात डाऊट्स असतील. आता ह्याच्यामध्ये जसं की अजून एक ह्याच्यात एक्झाम्पल दिलेलं आहे की तुमच्या मोबाईलमधले कॉन्टॅक्ट्स. आता ॲट अ टाइम तुम्ही सगळ्यांना फोन करता का? नाही. पण तुमच्या मोबाईलला खूप सारे कॉन्टॅक्ट सेव्ह असतात. तुम्हाला ज्या वेळेला ज्याचा नंबर डायल करायचा आहे, तुम्ही तोच नंबर डायल करणार किंवा त्याच नंबरला मेसेज करणार. म्हणजे काय की तुमच्या मोबाईलने तुमच्याकडे डाटाबेस ठेवलेला आहे. मग त्या डाटाबेसमधला कोणता डाटा यूज करायचा ते तुमच्या हातात आहे. पण तो जो डाटा जिथे सेव्ह आहे त्याला म्हटलं जातं डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ह्यालाच आपण एक आय टी लँग्वेजमध्ये म्हणतो DBMS. Then DBMS package generally provide an interface to view and change the design of the database, create queries, and develop reports. Most of the packages are designed to work with a specific type of database, but generally are compatible with a wide range of databases. याच्यामध्ये काय म्हटलंय की DBMS म्हणजे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये जो डाटा असतो तो जनरली आपण कशासाठी यूज करतो? तर डेव्हलप रिपोर्ट्स बनवण्यासाठी, काहीतरी डिझाईन्स ऑफ डाटाबेस डिझाईन करण्यासाठी, काही क्वेरीज क्रिएट करण्यासाठी. सो अशा खूप साऱ्या अशा खूप साऱ्या यूजसाठी तुम्ही त्या डाटाबेसचा यूज करू शकता. देन फॉर एक्झाम्पल अपॅच ओपन ऑफिस डॉट ओ आर जी बेस स्क्रीनशॉट. आता तुमच्या ह्याचा स्क्रीनशॉट दिलेला आहे, आधी हा बघून घ्या. डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचा याच्यामध्ये एक साईडला क्वेरीज दिलेला आहे, वरती टेबल्स म्हटलेलं आहे, खाली फॉर्म्स आहे, त्याच्या खाली रिपोर्ट्स आहे. त्यानंतर टास्कमध्ये क्रिएट टेबल इन डिझाईन व्ह्यू, यूज विझार्ड टू क्रिएट टेबल अँड देन क्रिएट व्ह्यू. असे त्यांनी टेबलच्या खाली मग हा फॉर्मॅट आहे त्यांचा. हा कोणत्या सॉफ्टवेअरचा फॉर्मॅट म्हटलं त्यांनी? Apache OpenOffice.org. Basic screenshot can be used to create, modify, analyze database in open database format. Microsoft Access DBMS is used to work with database in the own Microsoft Access database format. Both Access and Base have our ability to read and write to other database formats as well. आता याच्यामध्ये
ऑलरेडी त्यांनी डाटाबेस हा मायक्रोसॉफ्टचा एक हे आहे. मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरसाठी लागणारा डाटाबेस हा याच्यातूनच घेतला जातो, या सॉफ्टवेअरमधून. या सॉफ्टवेअरला अजून एक त्यांनी खासियत म्हटलेली आहे की या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही दुसऱ्या सॉफ्टवेअरमधून डाटासुद्धा इनपुट करू शकताय, तोही याला ॲक्सेस होतो. Then Microsoft Access and Open Office Base are example of personal database management system. These systems are primarily used to develop and analyze single user database. These databases are not meant to be shared across a network on the internet, but are instead installed on a particular device and work with a single users at a time. आता याच्यामध्ये काय येतं की हा जो डाटा आहे हा कोण यूज करू शकतो. आता हा डाटाबेस जो आहे हा पर्सनलाइज डाटाबेस आहे. म्हणजे तुम्ही एकाच पीसी वरती हा डाटाबेस वापरू शकता. तुम्ही एखादं काम करताय त्यासाठी तुम्हाला लागला तर तुम्ही तो डाटा यूज करू शकता. पण हा डाटाबेस पर्सनलाइज असल्यामुळे हा तुम्हाला शेअर करता येत नाही थर्ड पार्टीला. जसं की आता आपण पुढे बघणारच आहोत एम आय एस मध्ये कसं आहे की तुम्ही एक डाटाबेस जो काही तयार कराल तोच डाटाबेस तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता किंवा पुढे तुमच्या जे कोणी मॅनेजमेंट्स असतील त्यांना फॉरवर्ड करू शकता. सो हा डाटाबेस तुमचा शेअरेबल राहतो. हा तुम्ही कोणालाही दाखवू शकता. म्हणजे कोणालाही म्हणण्यापेक्षा तुमच्या कंपनीमध्ये जे काही मॅनेजमेंट सिस्टम आहे त्या मॅनेजमेंट सिस्टमशी तुम्ही शेअर करू शकता. देन आता याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे इंटरप्राइज डाटाबेसेस. A database that can only be used by single users at a time is not going to meet the needs of most organizations. As computers have become network and are now joined worldwide via the internet, a class of database has emerged that can be accessed by 2, 10, or even a million people. These databases are sometimes installed on a single computer to be accessed by a group of people at a single location. Other times they are installed over several servers worldwide, meant to be accessed by millions. These relational enterprise database packages are built and supported by companies such as Oracle, Microsoft, and IBM. The open source MySQL is also an enterprise database. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं इंटरप्राइज डाटाबेसमध्ये काय म्हटलंय की तुमचा डाटाबेस जो आहे पर्सनलाइज डाटाबेस जो आहे तो ऑर्गनायझेशनला फारसा कामाला येत नाही. कारण ऑर्गनायझेशन ह्या एकाच जागेवरून काम करत नसतात, तर त्यांना वर्ल्ड वाईड बऱ्याचशा ऑर्गनायझेशन मोठमोठ्या ऑर्गनायझेशन वर्ल्ड वाईड काम करतात. मग अशा वेळेस त्यांचा डाटा त्यांना शेअरेबल डाटा ठेवावा लागतो किंवा त्यांचा डाटा त्यांना शेअर करावा लागतो. जसं मी पूर्वी एका कंपनीमध्ये ज्यावेळेला जॉब करत होतो, छोटीच कंपनी होती, पण प्रॉब्लेम असा असायचा की आमचे जे बॉस आहेत, जे कोणी आमचे एम डी होते, ते ऑफिसला फार कमी यायचे. मग आम्ही जे काय वर्क करतोय डेलीचा आमचा सेल्स किती आहे किंवा आम्ही डेलीला काय काय वर्क टोटल केलेलं आहे हे त्यांना कसं कळणार. त्यासाठी गुगल ड्राईव्हला जी शीट असतं एक्सेल शीट, त्या गुगल ड्राईव्हला आम्ही वर्क करायचो आणि गुगल ड्राईव्हवरती सेव्ह करायचो. आता ह्या गुगल ड्राईव्ह जो होता हा आम्ही कॉलेजच्या ईमेल आय डीचा यूज करायचो. सो कॉलेजच्या म्हणतो आमच्या ऑर्गनायझेशनच्या युजर आय डीवरती आम्ही सेव्ह करायचो. आता ह्या ऑर्गनायझेशनचा जो ईमेल आय डी होता याचा पासवर्ड आमच्या बॉसकडे सुद्धा होता. सो बॉस त्यावेळेस कोणत्याही कंट्रीमध्ये असू देत किंवा कोणत्याही स्टेटमध्ये असू देत, संध्याकाळच्या वेळेस ते लॉग इन करून आम्ही काय काय दिवसभरात वर्क केलं हे सगळं तू बघायचो. म्हणजे आमचा डाटाबेस जो होता तो शेअरेबल होता, एका जागेवरती डिपेंड नव्हता. आता त्याचंच एक एक्झाम्पल आणखी द्यायचं म्हटलं तर बँक्स. आम्ही मागे तुम्हाला सांगितलं तुमचं खेड शाखेमध्ये किंवा खेड ब्रँचमध्ये तुमचं अकाउंट आहे. तुम्ही तिथून पैसे तिथे भरताय किंवा तिथून पैसे एखाद्याला ट्रान्सफर करताय. तुम्ही त्याच टायमाला तुम्ही मुंबईसारख्या किंवा कुठेतरी अदर कंट्रीमध्ये गेलात आणि तिथे तुम्हाला त्या बँकेची जर ब्रँच तिथे असेल आणि तुम्ही तिथे जाऊन म्हटलात की मला माझ्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करायचे किंवा मला माझ्या अकाउंटमधून पैसे विड्रॉवल करायचे, तर ज्यावेळेस तुम्ही पैसे विड्रॉ करायला जाल त्यावेळेस ती बँक म्हणणार आहे का तुमचं अकाउंट खेड ब्रँचला आहे, तुम्ही तिथेच जाऊन तुमचं विड्रॉ करू शकता, इथून करता येत नाही. नाही, तिथूनही तुम्ही तुमचं जो काही विड्रॉल आहे अमाऊंट आहे ती काढू शकता. मग त्या बँकेला त्या ब्रँचला कसं कळतं की तुमच्या अकाउंटला किती पैसे आहेत किंवा तुमच्या अकाउंटला किती अमाऊंट आहे, तुमचं लिमिट काय आहे, तुम्ही कितीपर्यंत अमाऊंट काढू शकतो. कारण हा जो डाटा आहे हा एका सर्व्हर खाली या सर्व क्लायंट्सला शेअर केलेला असतो.
क्लायंट्स म्हणजे काय, जेवढा पण ब्रँचेस आहेत तेवढं त्यांना म्हटलं जातं, ह्याच्यात आपण त्यांना क्लायंट म्हणू. त्याच्यामुळे हा असा डाटा आहे जो शेअरेबल आहे. सो ह्या अशा शेअरेबल डाटालाच आपण म्हणतो इंटरप्राइज डाटाबेस. आणि इंटरप्राइज डाटाबेस, आता याचे एक्झाम्पल काय, तर कोणकोणते याच्यात मोठमोठ्या कंपनी काय करतात, तर ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, IBM, द ओपन सोर्स मायस्क्यूएल इज ऑल्सो, आणि ओपन बेस मायस्क्यूएल, हे एंटरप्राइज डाटाबेसचे काही एक्झाम्पल्स आहेत. As stated earlier, the relational database model does not scale well. The term scale here refers to a database getting larger and larger, being distributed on a larger number of computers connected via network. Some companies are looking to provide large-scale database solution by moving away from the relational models to others. More flexible models, for example, Google now offers the App Engine Data Store, which is based on NoSQL. Developers can use the App Engine database to develop applications that access data from anywhere in the world. Amazon.com offers several database services for enterprise use, including Amazon RDS, which is a relational database service, and Amazon DynamoDB, माय NoSQL इंटरप्राइज सोल्युशन. आता याच्यात काही याने एक्झाम्पल दिलेले आहेत डाटाबेस मॅनेजमेंट मॉडेल, डाटाबेस मॉडेलचे. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल म्हणायचं गेलं तर पूर्वी कसं होतं, तुमच्या मोबाईलला तुम्ही डाटा कॉन्टॅक्ट सेव्ह ठेवायचात. आता ते एक तर तुमच्या मेमरी कार्डमध्ये सेव्ह असायचे किंवा तुमच्या डिव्हाइसमध्ये सेव्ह असायचे. आता डिव्हाइसमधल्या डाटाबेसचा प्रॉब्लेम काय व्हायचा, की डिव्हाइसमधला जो डाटाबेस आहे तुमचा, तो एका पर्टिक्युलर डिव्हाइसमधला डाटा एका पर्टिक्युलर, सपोज डिव्हाइसला काही प्रॉब्लेम आला तर तो डिलीट होऊन जायचा, किंवा तुम्हाला मग तो फॉर्मॅट केला तर तुम्हाला तो मिळत नव्हता. मेमरी कार्डचा डाटा, मेमरी कार्ड क्रॅश झालं, तुमचा डाटा निघून जायचा, तुम्हाला डाटा अवेलेबल होत नव्हता. मग अशा वेळेस काय व्हायचं की खूप सारे प्रॉब्लेम्स व्हायचे. मग याच्यावरती गुगलने काय केलं, एक ऑप्शन सोल्युशन काढलं, तो असा की तुमचे कॉन्टॅक्ट्स तुम्ही गुगल ड्राईव्हवरती सेव्ह करा. मग भले तुमचा मोबाईल क्रॅश होऊ द्या, तुमचा मोबाईल फॉर्मॅट होऊ द्या, तुमचं मेमरी कार्ड क्रॅश होऊ द्यात, तुम्हाला ज्यावेळेस ज्या ठिकाणी तुम्हाला गरज पडेल त्या ठिकाणी तुम्ही गुगल ड्राईव्हवरून तुमचे कॉन्टॅक्ट्स घेऊ शकता. मग गुगल ड्राईव्ह काय झालं, त्यासाठी डाटाबेसचं काम केलं आणि त्याने शेअरेबल डाटाबेसचं काम केलं. मग त्यासाठी तुम्हाला कोणत्याही डिव्हाइसची, पर्टिक्युलर डिव्हाइसची गरज नाही. तुम्ही कोणताही डिव्हाइस घ्या, कुठूनही जगातून कोणत्याही ठिकाणून तुम्ही लॉग इन करा किंवा त्याला गुगल ड्राईव्हला लॉग इन करा, तिथे तुम्हाला तो डाटा अवेलेबल होईल. देन येतं मेटा डाटा. आता मेटा डाटाविषयी सांगायला गेलं तर मेटा डाटाची एक सिंपल डेफिनेशन आहे. मेटा डाटा मीन्स डाटा अबाउट डाटा. डाटा अबाउट डाटा म्हणजे काय, द टर्म मेटा डाटा कॅन बी अंडरस्टूड एज अ डाटा अबाउट डाटा. फॉर एक्झाम्पल, when looking at one of the value of year of birth in the students table, the data itself may be 1992. The metadata about that value would be the field name, year of birth. आता कसं होतं, डाटा अबाउट डाटा. आता मी म्हटलं ह्याच्यात आता एक्झाम्पल दिलं की मी म्हटलं माझी बर्थ डेट आहे 19 जानेवारी 1992. ओके, हा झाला डाटा. पण 19 जानेवारी 1992 हे काय आहे, तर हे माझी बर्थ डेट आहे. म्हणजे डाटाविषयी मी आणखी डाटा तुम्हाला सांगितला. 19 जानेवारी 1992 माझी बर्थ डेट झाली, पण ही कोणाची बर्थ डेट आहे, तर 19 जानेवारी 1992 ही माझी बर्थ डेट आहे. म्हणजे त्या डाटाविषयी मी एक्स्ट्रा डाटा तुम्हाला सांगितला. सो अशा डाटाला म्हटलं जातं मेटा डाटा. द मेटा डाटा अबाउट दॅट व्हॅल्यू वुड बी द फील्ड नेम, इयर ऑफ बर्थ, द टाइम इट वॉज लास्ट अपडेटेड अँड द डाटा टाईप. आता ह्याच्यामध्ये अजून एक म्हटलं गेलं, हां, एक फील्ड मी तयार केली. ओके, फील्ड तयार केली, त्याच्यामध्ये मी सिरियल नंबर दिले, एक साईडला सिरियल नंबर दिलं, त्याच्यानंतर आता मी आज जसं सपोज आपले अटेंडन्सच घेऊयात, मी तुमच्या डेली अटेंडन्स तुमच्या ग्रुपवरती टाकत असतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला सिरियल नंबर, त्यानंतर नेम, नंतर तुमच्या सब्जेक्ट नेममध्ये तुमचे प्रेझेंट येईल. आता हा सगळा डाटा झाला, पण ह्या डाटाला मी हेडिंग दिलं नाही. ओके, सो डाटा तुमच्याकडे आहे, पण तो डाटा तुम्हाला क्लिअर होत नाहीये. बरोबर आहे की हा पहिला नंबर कसला आहे, तो रोल नंबर आहे की सिरियल नंबर आहे की ID नंबर आहे की काय आहे. त्याच्यानंतर नेम्स जे आहेत, ठीक आहे, नेम एक वेळ समजू शकतो. प्रेझेंट आहे ती नेमकी कसली आहे,
लेक्चर वाईज आहे, मंथली आहे, कशी आहे, कोणत्या लेक्चरची काही आयडिया नाही आहे, कारण हेडिंग त्याला काहीच नाही आहे. म्हणजे हा होता तुमचा डाटा. मग त्या डाटाविषयी तुम्हाला एक्स्ट्रा समजावं किंवा त्या डाटाविषयी तुम्हाला डिटेल्स क्लिअर व्हाव्यात यासाठी मी हेडिंग टाकलं. म्हणजे पहिला तुमचा सीरियल नंबर, हा जो 1 2 3 आहे हा आहे सीरियल नंबर. हे जे नाव्स आहेत हे आहेत नेम ऑफ द स्टुडंट. त्याच्यानंतर पहिली प्रेझेंटी आहे ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टची आहे, त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं नाव. सो अशा पद्धतीने मी त्या डाटाविषयी डाटा तुम्हाला explain केला. Another example of metadata could be for an MP3 music file like the one show in the image below. Information such as the length of the song, the artist, the album, the file size, and even the album cover art. आता असं बऱ्याच वेळ होतं तुमच्या कम्प्युटरमध्ये एखादा तुम्ही फाईल ओपन केलीत, जसं की तुम्ही MP3 एखादं त्यांनी म्हटल्याप्रमाणे एखादा MP3 ओपन केलात, तर त्या MP3च्या डिटेल्समध्ये तुम्हाला सगळं मिळतं की तो सॉन्ग कुठून कधी तुमच्या मोबाईलला तुम्ही डाउनलोड केलात, त्याची डेट, त्याचा टायमिंग, आर्टिस्ट कोण आहे, सिंगर कोण आहे, त्या सॉन्गचं नेम काय आहे, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्याच्यात बघायला मिळतात. म्हणजे तो सॉन्ग होता तो सुद्धा तुमचा डाटाच होता, पण त्या डाटाविषयी डिटेल्स डाटा जो आहे त्याला म्हटलं जातं मेटा डाटा. File size metadata. When a database is being designed, a data dictionary is created to hold the metadata, defining the fields as a structure of the database. सो मेटाडाटा तुमच्या लक्षात आला. आता आपण इथे एक टेबल बघूया, त्याच्यातून मग क्लिअर होईल. दिस फाईल कंटेन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोबेबली ॲडेड फ्रॉम द डिजिटल कॅमेरा or scanner used to create a digitize it. If the file has been modified from its original state, some details may not fully reflect the modified images. आता याच्यामध्ये आपण बघूयात ह्या चार्टमध्ये एक्झॅक्ट काय दिलेलं आहे. तर कॅमेरा मॅन्युफॅक्चर हे झालं इन्फॉर्मेशन. मग त्याच्याविषयी कॅनॉन, आता एखादा कॅमेरा आहे, कॅमेरामध्ये तुमचा किंवा एखादा फोटो आहे, त्या फोटोमध्ये फर्स्ट आहे तुमचं असं म्हटलंय की ते कॅनॉन. कुठल्या ह्याच्यावरून काढलाय, कॅमेरा मॅन्युफॅक्चर कोण आहे, कॅनॉन. देन कॅमेरा मॉडेल कॅनॉन EOS30D. ऑथर कोण आहे, अननोन. एक्सप्लोजर टाइम कधी काढला, एफ नंबर. त्याच्यानंतर डेट अँड टाइम ऑफ द जनरेशन, लेन्स लोकल लेंथ. आता ह्याच्यामध्ये कॅनॉनचा कॅमेरा होता, त्याचे सगळे स्पेसिफिकेशन्स होते, पण स्पेसिफिकेशन एक्झॅक्ट कसलं आहे ते तुम्हाला माहिती नव्हतं. मग त्या स्पेसिफिकेशन एक्झॅक्ट कसलं आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला पुढे मग ते त्याचं डिटेल्स द्यावे लागलं की कॅनॉन काय आहे. तर कॅनॉन हे मॅन्युफॅक्चररचं नाव आहे. ह्या हा कोणता मॉडेल आहे कॅनॉनचा, तर कॅमेराचं मॉडेल कॅनॉन EOS30D मधले. पण हे एक्झॅक्ट काय आहे, तर हे आहे कॅमेराचं मॉडेल. देन याचा ऑथर कोण आहे तर माहिती नाही. देन येतं हा 1/160 0.0625. हे तुम्ही वाचलं पण तुमच्या लक्षात आलं नाही हे काय आहे. डाटा तर आहे पण कसला डाटा आहे माहिती नाही. मग त्यासाठी समोर त्यांनी एक्सप्लेन करून दिलेली एक्सप्लोजर टाइम आहे. देन F/5.6 हे काय आहे तर एफ नंबर आहे. त्याच्यानंतर 20 जानेवारी 2005 हे काय आहे तर हे आहे डेट अँड टाइम ऑफ डाटा जनरेशन. आणि 400 mm काय आहे तर 400 mm आहे लेन्स लोकल लेंथ. सो ह्या तुमच्या झाल्या एक्सटेंडेड डिटेल्स. देन डाटा वेअरहाऊस. आता आपण बघूया त्याच्यातला पार्ट, ह्या आपल्या सेकंड चॅप्टर मधला लास्ट पार्ट, डाटा वेअरहाऊस. डाटा वेअरहाऊस म्हणजे काय. Organization have become utilize database as the enterprise of their operation. The need to fully understand and leverage the data they are collecting has become more and more apparent. However, directly analyze the data that is needed for day-to-day operation is not a good idea. We do not want to tax the operation of the company more than we need. To further, organization also want to analyze data in a historical sense. How does the data we have today compare with the same set of data this time last month or last year? From these needs of across the concept of data warehouse. The concept of data warehouse is simple. Extract data from one or more of the organization's database and load it into the data warehouse, which is itself another database for storage and analysis. However, the execution of the concept is not that simple.
डाटा वेअरहाऊस शुड बी डिझाईन सो दॅट इट मीट्स द फॉलोइंग क्रायटेरिया. आता याच्यामध्ये काय म्हटलं की डाटा वेअरहाऊस म्हणजे काय, सिम्पली सांगायचं तर आता आपला पहिला पण डाटाबेस. डाटाबेस म्हणजे कोणता डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा डाटा आपल्याकडे जो काही डाटा अवेलेबल असतो तो. आता आपल्याकडे डेली नवीन डाटा येत असतो. आता डाटाबेस, सपोज माझ्याकडे 3-4 प्रकारचा डाटाबेस आहे. माझ्याकडे गॅलरी आहे, ओके. माझ्याकडे MP3 सॉंग्स आहेत, माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत. मग हा प्रत्येक प्रकारचा डाटाबेस झाला. माझ्याकडे असणारा हा डाटाबेस आहे. मग हा सगळ्या प्रकारचा डाटाबेस मी स्टोअर कुठे केलेला आहे किंवा हा डाटाबेस माझ्या कोणत्या फाईलला सेव्ह आहे, कोणत्या फाईलमध्ये तो स्टोअर. सो ज्या ठिकाणी मी त्याला स्टोअर केलेला आहे त्याला मी म्हणतो माझा डाटा वेअरहाऊस. जसं आपण एखादा प्रोडक्ट वेअरहाऊस तुम्ही बघताय, ॲमेझॉन वेअरहाऊस किंवा ॲमेझॉन वेअरहाऊस म्हणजे काय, तर ॲमेझॉनमध्ये येणारे सगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी स्टोअर केलेले असतात. किंवा एखादं त्यालाच आपण गोडाऊन सुद्धा म्हणतो. त्याच टाईपचा हा डाटा वेअरहाऊस, की जिथून जो काही डाटा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणचं त्याला जर म्हटलं तर डाटा वेअरहाऊस. मग त्या डाटा वेअरहाऊसमध्ये डेट वाईज तो स्टोअर केलेला असतो. त्याला काही लिमिट्स नाही आहेत. फार जुना, फार नवीन सगळ्या पद्धतीचा डाटा तिथे अवेलेबल असतो. आणि या डाटाबेसमधून ह्या डाटाबेसचा यूज कधी होतो तर त्याच्यात आता दिलंय की नाही मला माहिती नाही. पण ह्या डाटाबेसचा यूज होतो तुमच्या डिसिजन मेकिंगसाठी. सपोज काहीतरी तुमची काही वर्षापूर्वी तुम्ही एखादा स्ट्रॅटेजी यूज केली, तुम्ही काहीतरी डाटा तुम्ही काहीतरी डाटा त्याच्यातून यूज केला होतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की जसं की आता एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर ओल्ड सॉन्ग. ओल्ड सॉन्ग काही वर्षापूर्वी लोक फार आवडीने ऐकायचे. फार आवडीने ऐकायचे. त्याच्यानंतर लोकांनी ते ऐकणं बंद केलं. हळू नवीन सॉन्ग्सचं एक फॅड आलं. मार्केटमध्ये फॅशन आली. लोकं नवीन सॉन्ग्सला प्रायोरिटी द्यायला लागले. आणि याचाच परिणाम काय झाला, की काही दिवसामध्ये या ओल्ड सॉन्गला सगळेच विसरून गेले. मग तो डाटा कोणाच्या यूजसाठी राहिला नाही. तो खूप जुना होऊन गेला. पण आता काही वर्षानंतर पुन्हा एक फॅशन आली, की ह्या जुन्या सॉन्गला, ह्या ओल्ड सॉन्गला थोडंसं रिमिक्स करून मार्केटमध्ये आणलं आणि लोकांना ते फारसं आवडायला लागलं. आता आवडायला लागलं, पण मग आता ही जुनी गाणी आणायची कुठून? तर जो काही माझा डाटा वेअरहाऊस होता त्यावेळेचा, तो आता मला खोलावा लागला. आता ओपन करावा लागला आणि त्यातून ती जुनी गाणी मला घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर त्याला मी रिमिक्स करायला. मग डाटा वेअरहाऊस म्हणजे अशा ठिकाणी स्टोअर केलेले डाटा वेअरहाऊसमध्ये स्टोअर केलेला डाटा तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही तो यूज करू शकता. मग त्याला काही लिमिट्स नसतं, त्याच्या डेट्स वगैरे काही फिक्स नसतात. ज्या डेट्सला तुम्हाला येईल तो सगळा डाटा तिथे स्टोअर आहे. तुम्हाला जो डाटा ज्या वेळेस लागेल त्या वेळेस तुम्ही त्याच्यातून काढू शकता. सो कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी, डिसिजन मेकिंगसाठी डाटाबेसचा फार उपयोग होतो. देन आता काय म्हटलं त्यांनी, डाटा वेअरहाऊस शुड बी डिझाईन सो दॅट इट मीट्स द फॉलोइंग क्रायटेरिया. आता फॉलोइंग क्रायटेरियानुसार डाटाबेस डिझाईन केलं जातं. बघूयात कोणकोणते क्रायटेरिया आहेत. इट uses non-operational data. This means that the data warehouse is using a copy of data from the active database that the company uses in the day-to-day operation. So data warehouse must pull data from the existing database on a regular scheduled basis. आता याच्यामध्ये फर्स्ट जो डिझाईन केलेला डाटा आहे तो आहे रेग्युलर किंवा शेड्यूल्ड बेसिस. म्हणजे रेग्युलर यूज होणारा डाटा किंवा एक आठवड्याने किंवा काही दिवसांनी आपल्याला त्या डाटाची वारंवार गरज आहे. मग असा जो रेग्युलर यूजला आपल्याला येणारा डाटा आहे तो डाटाबेस त्या पद्धतीने तो वेअरहाऊस डिझाईन केला जातो. या वेअरहाऊसमधून तुम्हाला रेग्युलर डाटाबेस लागतो. देन सेकंड, द डाटा इज टाइम व्हरायंट. दिस मीन्स that whatever data is loaded into the data warehouse, it receives a timestamp which allows for companies between different time period. आता जो डाटा तुम्ही डाटा वेअरहाऊसमध्ये स्टोअर करणार आहात त्याला एक टाइम स्टॅम्प दिला जातो. म्हणजे कोणत्या टायमिंगला, कोणत्या डेटला तो डाटा तुम्ही घेतलेला आहे त्या पद्धतीने त्याला स्टोअर केला जातो. मग त्याचा फायदा काय होतो, की ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर डेटचा डाटा काढायचा असेल त्यावेळेस तुम्हाला तो ऑटोमॅटिकली तो काढता येतो. त्यासाठी तुम्हाला फारसं स्ट्रगल करावं लागत नाही. देन थर्ड वन, द डाटा इज स्टँडर्डाइज. बिकॉज द data in a data warehouse usually comes from several different sources, it is possible that the data does not use the same definition or units. For example, our events table in your student club database lists the event dates using the month, date, year format
from several different sources. आता याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तुमचा येणारा डाटा हा सेमच असेल असं याची काही गॅरंटी नाही आहे. म्हणजे तुम्हाला येणारा डाटा जो आहे तो काही वेळेस जसं ह्याच्यात दिल्याप्रमाणे मंथ तुमचा जो इयरचा ह्याचा फॉर्मॅट आहे, डेटचा फॉर्मॅट आहे, तो मंथ डेट इयर, काही फॉर्मॅटमध्ये डेट मंथ इयर या टाईपचा असं, मग तो तुम्हाला स्टँडर्डाइज करून ठेवायला पाहिजे. तो तुम्हाला एका फॉर्मॅटमध्ये करून त्या पद्धतीने तो वेअरहाऊस डिझाईन केला पाहिजे, मग तुम्हाला ते शोधणं इझी जातं. देन त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे, अ टेबल in another database might use the format year, month, date. For example, for dates, in other for the data warehouse to match up dates, a standard date format should have been agreed upon, and all the data loaded into the data warehouse would have to be converted to use the standard format. This process is called extraction transformation load ETL. आता याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला येणारा डाटा हा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असेल, तर त्या डाटाला तुम्हाला एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल किंवा त्या फॉर्मॅटमध्ये त्याला लोड करावं लागेल. आणि ह्या लोड करण्याची जी पद्धत आहे किंवा ही जी प्रोसेस आहे याला काय म्हटलं जातं, एक्स्ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मेशन ऑर लोड. त्याला शॉर्ट फॉर्म आहे ETL. Then there are two primary schools of thought when designing a data warehouse, bottom up and top down. The bottom up approach starts by creating small data warehouse called data marts to solve specific business problem. As these data marts are created, they can be combined into larger data warehouse. The top down approach suggests that we should start by creating an enterprise wide data warehouse, and then specific business needs are identified. Create smaller data marts from the data warehouse. आता याच्यामध्ये काय म्हटलं बघा ना, देर आर टू प्रायमरी स्कूल्स ऑफ थॉट वेन डिझायनिंग अ डाटा वेअरहाऊस. आता दोन प्रायमरी स्कूल्स आहेत, त्यांनी डाटा वेअरहाऊस डिझाईन केला, बॉटम अप आणि टॉप डाऊन. म्हणजे लो लेवल आणि अप्पर लेवल. द बॉटम अप अप्रोच स्टार्ट्स बाय क्रिएटिंग स्मॉल डाटा वेअरहाऊस. बॉटम अप वाल्यांनी काय केलं की छोटा डाटा वेअरहाऊस सुरू केला, कॉल डाटा मार्ट्स. त्याला काय म्हटलं जातं, डाटा मार्ट्स, अँड सॉल्व स्पेसिफिक बिझनेस प्रॉब्लेम्स. आणि त्यांच्यातले स्पेसिफिक बिझनेस म्हणजे सगळेच नाही, काही मोजकेच बिझनेस प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व करायला सुरुवात केली. ॲज दिस डाटा मार्ट्स आर क्रिएटेड, आणि मग त्याच्यातून त्यांनी डाटा मार्ट्स क्रिएट केले. दे कॅन बी कंबाईन इन टू लार्जर डाटा वेअर्स, आणि ते कंबाईन करून, आणि हे त्यांनी कंबाईन करून काय केलं तर लार्जर डाटा हाऊस, त्यांनी मोठा डाटा हाऊस तयार केला, डाटा वेअरहाऊस. की छोट्या डाटा हाऊस मार्ट्समधून त्यांनी छोट्या छोट्या डाटा कलेक्ट केला, आणि हा सगळा कलेक्ट करून एकत्र घेऊन त्यांनी एक मोठा डाटा वेअरहाऊस तयार केला. तर टॉप डाऊन अप्रोच सजेस्ट दॅट वी शुड स्टार्ट बाय क्रिएटिंग. म्हणजे यांनी काय केलं की छोट्या डाटा वेअरहाऊसमधून, छोट्या मार्क्समधून छोट्या छोट्या डाटा तयार करून छोटे छोटे डाटा मार्क्स बनवले, आणि ह्या छोट्या छोट्या डाटा मार्क्समधून त्यांनी मोठा एक लार्ज डाटा वेअरहाऊस तयार केला. आणि टॉपअप वाल्यांनी काय केलं की लार्ज डाटा वेअरहाऊसमधून थोडा थोडा डाटा सॉर्ट करून 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 त्यांनी एकदम छोटा डाटा वेअरहाऊस तयार केला. सो याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ERP डाटा वेअरहाऊस, मार्केटिंग डाटा वेअरहाऊस, HR सेल्स. आता ERP मध्ये म्हणजे तुमचे जे सॉफ्टवेअर यूज करतात त्याच्यातला जो काही डाटा असेल तो. मार्केटिंग म्हणजे सेल्समध्ये तुमचा सेल्स किती झाला, त्याच्यापासून प्रॉफिट किती होतोय तो. देन HR मधून तुम्हाला किती प्रॉफिट होतोय, किती लॉस होतोय, त्या पद्धतीने तुम्ही, किंवा HRचे तुमचे किती एम्प्लॉईज आहेत, कधी जॉईन झाले, त्यांच्या डेट्स, हा सगळा डाटा येतो. सेल्समध्ये तुमचे किती सेल्स झालाय, किती तुमच्याकडे पेंडिंग आहेत ऑर्डर्स, हा सगळा डाटा वेअरहाऊस, डाटा मग त्या डाटा मार्टनुसार त्याला सॉर्ट आउट केलेला आहे. इथे आपला सेकंड जो हे आहे लेसन तो संपलेला आहे. काही दोन क्वेश्चन्स देतोय, ते नोट डाऊन करा, आणि मला नेक्स्ट लेक्चरला आपल्या म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये नेक्स्ट फ्रायडेला मला ते दाखवायचे, किंवा नेक्स्ट फ्रायडेपर्यंत तुम्ही मला ते माझ्या मेलवरती टाका, किंवा आपल्या ग्रुपवरती सुद्धा तुम्ही तुमच्या असाइनमेंट बनवून टाकलात तरी चालेल. घ्या फर्स्ट क्वेश्चन घ्या.
First question, what is the difference between quantitative data and qualitative data? What is the difference between quantitative data and qualitative data? Then second, what are the characteristics of relational database? What are the characteristics of relational database? आता याचं तुमच्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल नसेल. पुन्हा बघा सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिलेशनल डाटाबेस. याचं तुमच्याकडे स्टडी मटेरियल नसेल तर तुम्ही नेटवरती सर्च करून हा डाटा हा जो क्वेश्चन्स आहे त्याचे आन्सर मिळवण्याचे प्रयत्न करा. आणि जर तरीही नाही सापडले तर मला मेसेज करा, मी ग्रुपवरती त्याचे तुम्हाला त्या PDF टाकतो. ओके, आपण आता इथे हा लेक्चर थांबूयात. नेक्स्ट लेक्चर सुद्धा आपलाच आहे, तो आपण नंतर कंटिन्यू करूयात.